नमस्कार. आज मी नाश्त्यासाठी रेसिपी आणली आहे. बरं, ती रेसिपी लहान मुलंही आवडीने खाऊ शकतात आणि मोठी माणसंही आवडीने खाऊ शकतात आणि ती हेल्दीही असते. तर आज आपण बनवत आहोत मूग डाळचा चिला. त्यासाठी मी तांदूळ, मूग डाळ ही मी रात्री भिजवून ठेवली होती आणि आता मी ती मिक्सरला लावणार आहे. मिक्सरमध्ये मी मूग डाळ घेतलेली आहे आणि मिरची, आलं, कोथिंबीर, जिरं, मीठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे दही टाकलेलं आहे. आता आपण मिक्सरला लावून घेऊया आणि छान त्याचं बॅटर तयार करून घेऊया. बॅटर आपण चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे, म्हणजे चिला छान होईल, सॉफ्ट आणि क्रिस्पी. बघा, बॅटर आपलं तयार झालं आहे. किती छान तयार झालेलं आहे बॅटर. आता आपण चिला बनवायची सुरुवात करूया. तर मी आता हे मिक्स करून घेते चांगलं आणि 10 मिनटं मी त्याला रेस्टवर ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण तवा गरम करून ठेवूया. इथे आपला तवा चांगला गरम झालेला आहे. आता आपण चिला बनवायची सुरुवात करूया. मस्त सॉफ्ट आणि क्रिस्पी चिला होतात. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. थोडा तवा चांगला गरम झाला कीच करा. पण बॅटर छान झालेला आहे, त्यामुळे चिलाही छान होत आहेत. त्याची एक साईड शेकली की मस्त पलटून द्यायचा. लगेच पलटलाही जातो, जास्त मेहनत लागतही नाही. ही रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा. घरी सर्वांना आवडेल, कारण का हेल्दीही आहे, क्रिस्पीही लागतो, टेस्टीही लागतो. तर आवडायला काय हरकत आहे. माझ्या मुलगीने तर आवडीने खाल्लं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. बघा कसा पटकन फ्लिप झाला. जास्त मेहनतच लागत नाही. बॅटर नीट करा, सर्व नीट होणार. याबरोबर मी चटणीही केली होती. तुम्ही चटणीबरोबरही देऊ शकता किंवा सॉसबरोबरही देऊ शकता आणि चहाबरोबरही खाऊ शकता. चला तर मग आपला चिला झालेला आहे. थोडी स्टाईलही मारूया. बघा कसा पटकन फ्लिप होतो आहे. झालेला आहे आपला चिला. आता आपण खाऊया. चला तर मग सबस्क्राईब करा आणि खायला या. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.